विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये सर्व विरोधी आमदारांची बैठक सुरू आहे। सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती आहे। पुढील भूमिका ठरवण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल। त्यानंतर पायऱ्यांवरती आंदोलन केलं जाणार ही देखील माहिती सध्या मिळते आहे। महाविकास आघाडीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक असेल, या संदर्भात अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, एकंदरीत काल या सर्व विरोधी आमदारांनी थेट शपथविधीवरतीच बहिष्कार टाकला आणि आज आता ही महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं, कशा संदर्भात चर्चा होणार आहे, सविस्तर विधानभवनामध्ये कालपासूनच जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचा सगळ्यांचा शपथविधी पार पडत आहे आणि कालच्या दिवशी जे सगळे महाविकास आघाडीचे सगळे आमदार जे आहेत त्यांनी खरं तर बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या बहिष्कारानंतर मातोश्रीवरती आणि त्याच्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची सुद्धा खरं तर बैठक झाल्याचं पाहायला मिळालं। काल मातोश्रीवरती महाविकास आघाडीचे सगळेच नेते होते आणि त्याच्यानंतर काल असा निर्णय झाला की महाविकास आघाडीचे सगळे नेते जे आहेत ते आज खरं तर विधानभवनामध्ये येऊन आपला शपथविधी घेतील आमदारकीची। त्याच्यानंतर आपण पाहतो की आज सुद्धा जेव्हा आज विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, आजच्या दिवशी सुद्धा अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये सगळेच महाविकास आघाडीचे सगळे जे नवनिर्वाचित आमदार असणार आहे त्या सगळ्यांची 10 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे आणि शपथविधीच्या संदर्भात सगळ्यात नवनिर्वाचित आमदारांना खरं तर सूचना केल्या जाणार आहेत। शपथविधी घेतल्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या विरोधात किंवा सत्ताधारी आमदारांच्या विरोधात काय भूमिका मांडायची आहे, आंदोलन कशा पद्धतीने करायचं आहे, या सगळ्या संदर्भात खरं तर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। आणि आपण पाहत आहोत की काल जशा पद्धतीने सगळ्याच आमदारांनी शपथविधीवरती बहिष्कार टाकलेला होता ते सगळेच आमदार आज विधानभवनामध्ये येऊन आपल्या आमदारकीची शपथ घेणार आहे आणि बघतो की त्याच्यानंतर सुद्धा खरं तर विधानभवनामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं अतिशय निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर एकंदरीतच महाविकास आघाडीची भूमिका ही आज बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।